everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 2 multiplication and divisions of integers. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन्स तुम्हाला सर्वांना जमतच असेल कारण 7th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही आलेत. आता मल्टिप्लाय आणि डिव्हिजन तुम्ही इझिली करू शकता. पण आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये इंटेग्रल्सची मल्टिप्लाय आणि डिव्हिजन करायची आहे. मग इंटेग्रल्स म्हणजे काय असतात तर त्यामध्ये पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि 0 असे नंबर्स असतात. ह्या नंबर्सची आपल्याला मल्टिप्लिकेशन करून आन्सर फाइंड करायचे आहे. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे तर याला काहीतरी रूल्स असणार आहे. या रूल्स नुसार आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 8 सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 8 खूप छोटा आहे. ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे आणि नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये आपण डिव्हिजन करणार. ओके, तर चला लगेच स्टार्ट करूया. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला सर्वात आधी काही नियम शिकायचे आहे. ते नियम आपण शिकून घेऊ. मग ते नियमांच्या अकॉर्डिंग आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. फर्स्ट काय आहे रूल? फर्स्ट रूल आहे यामध्ये पॉझिटिव्ह नंबर इंटू पॉझिटिव्ह नंबर इज इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे जेव्हा इथे डिजिटला पॉझिटिव्ह नंबर येणार आहे तेव्हा इथे आन्सरला आपण पॉझिटिव्ह येणार आहे. नंतर सेकंड आहे नेगेटिव्ह नंबर इंटू नेगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. जेव्हा दोन्ही डिजिटला नेगेटिव्ह साइन येणार तेव्हा इथे काय येणार? पॉझिटिव्ह येणार आहे आन्सरला. नेक्स्ट इथे आहे थर्ड नंबरचा नियम नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह नंबर इक्वल टू मायनस म्हणजे नेगेटिव्ह नंबर येणार आन्सरला. फोर्थ वन आहे पॉझिटिव्ह नंबर इक्वल टू इंटू नेगेटिव्ह नंबर इक्वल टू नेगेटिव्ह नंबर. एखाद्या नंबरला इथे पॉझिटिव्ह असणार आणि दुसऱ्या नंबरला इथे नेगेटिव्ह साइन असणार तर आन्सरला पण आपल्याला नेगेटिव्ह साइन द्यायचं आहे. खूप इझी आहे आणि हे नियम जर आपल्याला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे असले तर आपण एक मेथड फॉलो करू शकतो. बघा ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं पॉझिटिव्ह म्हणजे कोणत्याही संख्येला कोणत्याही नंबरला पॉझिटिव्ह साइन आले तर आपण आन्सर पॉझिटिव्ह लिहून टाकायचं. नेगेटिव्ह आलं तर आन्सरला पॉझिटिव्ह लिहून टाकायचं. म्हणजे सेम साइन आलेत बघा इथे सेम दिसतंय आपल्याला आणि इथे पण मायनस सेम साइन दिसतात. जिथे सेम साइन आले तिथे आपल्याला पॉझिटिव्ह नंबर द्यायचा आहे आन्सरला आणि जिथे डिफरंट साइन दिसतात इथे नेगेटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह इथे नेगेटिव्ह म्हणजे हे दोघांमध्ये काय आहे? डिफरंट साइन आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये डिफरंट साइन असणार आहे तिथे आपल्याला नेगेटिव्ह म्हणजे मायनस साइन द्यायचं आहे आन्सरला. अशा पद्धतीने पण आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, आणि असेच जर तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल्स फॉलो करायचे असतील ते शिकायचे असेल त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दोन्ही लिंक्स तुम्हाला दिलेले आहे. दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स तुम्ही तिथून बघू शकता आणि ते तुम्ही शिकू शकता. आता आपण बघूया फर्स्ट प्रॉब्लेम. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये -5 इंटू -7 दिलेला आहे. मग या ठिकाणी बघा या नंबरला जो 5 आहे 5 ला मायनस आहे आणि 7 ला पण मायनस आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? सगळ्यात आधी तर इथे आपल्याला मल्टिप्लिकेशनच करून घ्यावं लागणार कारण आपल्याला इथे सगळं मल्टिप्लिकेशनच दिलेली आहे. आपण सर्वात आधी इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आणि नंतर आन्सरला कोणतं साइन येणार याचा विचार करायचा आहे. फर्स्ट आपण 5 इंटू 7 किती होणार आहे तर 35. इथे येणार आहे 35. आता ह्या 35 ला कोणता आन्सर या 35 हे जे आन्सर आहे याला कोणतं साइन आपण देणार ते आता या साइनवर डिपेंड आहे. म्हणजे इथे नेगेटिव्ह आहे इथे नेगेटिव्ह. आता मी तुम्हाला सांगितलं जिथे जिथे सेम साइन असणार आहे तिथे आपल्याला पॉझिटिव्ह द्यायचं. म्हणजे इथे नेगेटिव्ह आहे तर आन्सरला आपण पॉझिटिव्ह साइन येणार. मग इथे आपण पॉझिटिव्ह इथे असं लिहिलं ना तरीही चालेल, नाही लिहिलं तरीही चालेल कारण की ज्या नंबरला साइन नसतं तो पॉझिटिव्हच असतो. म्हणजे इथे आपण 35 ॲज इट इज तसाच ठेवणार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -9 इंटू 6. आता -9 इंटू 6 सर्वात आधी याची आपण मल्टिप्लाय करणार. 9 6 54. 9 6 54 झालंय. आता या 54 ला आपण काय साइन देणार तर इथे मायनस आहे आणि या 6 ला कोणतंही साइन दिलं नाही म्हणजे काय असते? पॉझिटिव्ह. एखाद्या नंबरला कोणतं साइन नसते म्हणजे त्या नंबरला पॉझिटिव्ह साइन असते हे लक्षात ठेवायचं. मग -9 आणि इथे आहे 6 म्हणजे +6. मग इथे मायनस आणि प्लस कुठं दिसतंय बघा मायनस प्लसला काय साइन येणार? मायनस येणार. आणि दुसऱ्या मेथडने लक्षात ठेवायचं म्हटलं तर काय करू शकतो आपण की इथं डिफरंट साइन आलेले आहेत म्हणून डिफरंट साइन जेव्हा असणार तेव्हा आपण मायनस साइन द्यायचं आहे आन्सरला. म्हणजे इथे काय येणार? -54. नेक्स्ट आहे +9 - 4.
+9 का, कारण की कोणतं साईन नाही ना 9ला, म्हणून मी इथे प्लस ॲझ्युम केलं, प्लस मायनस. मग प्लस मायनस बघायचं कुठे आहे, प्लस मायनस मायनस साईन येणार आहे, डिफरंट साईन आहे तर मायनस येणार आहे. आता सर्वात आधी याची मल्टिप्लाय करू आपण. 9 4 जा 36 आणि काय घेतलं होतं साईन आपण, प्लस मायनस आहे, डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन असल्यास आपल्याला काय करायचं, मायनस साईन घ्यायची आहे. डिफरंट असल्यास इथे आपण -36 घेऊया. नेक्स्ट आहे +8 - 7. मग 8 × 7, 8 7 जा 56. आता साईन कोणतं येणार आहे, तर 8ला प्लस आहे आणि 7ला मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी प्लस मायनस हे डिफरंट साईन आहे नंबरला. जिथे डिफरंट असणार साईन तिथे मायनस घ्यायची. नेक्स्ट आहे -124 × -1. 124 × 1 आहे तर आन्सर येणार 124. आणि साईन कोणतं येणार, तर इथे सेम साईन दिलेले आहेत बघा, इथे मायनस इथे मायनस. जिथे सेम साईन असलं तिथे काय घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं, म्हणजे आपण याला साईन देणार नाही, ॲज इट इज ठेवणार आहे. नेक्स्ट आहे इथे -12 × 7 -7. 12 × 7 आधी मल्टिप्लाय आपण करून घेऊया. इथे येणार 12 × 7 84 आणि इथे मायनस साईन आहे दोन्ही डिजिटला सेम साईन असल्यास आपल्याला पॉझिटिव्ह द्यायचं आहे नंबरला, म्हणून आपण या नंबरला कोणतेही साईन नाही लिहिलं तरीही चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -63 × -7. सर्वात आधी 63 आणि 7 यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आणि नंतर साईन डिसाईड करूया. म्हणजे 63 × 7 तर 63चा टेबल तर लर्न नसेल, मग आपण करणार आहे मल्टिप्लिकेशन करून. 7 3 जा 21, 7 6 जा 42, 42 मध्ये प्लस आपण ॲड केला तर 44, म्हणजे 441 आन्सर येणार. आणि साईन येणार आहे प्लस, बिकॉज इथे काय आहे, सेम साईन आहे. सेम साईन असल्यास आपल्याला प्लस करायची आहे आन्सरला. इथे आहे -7 × 15. -7 × 15 किती होणार आहे, 15 7 जा किती होतं, 15 7 जा 105. मायनस साईन येणार का, हो मायनस साईन येणार का, कारण की इथे डिफरंट साईन दिलेले आहेत बघा. इथे मायनस आहे, 15ला कोणतंही साईन नाही, म्हणजे तो प्लस डिजिट आहे, म्हणून मायनस प्लस, तर मायनस प्लस काय येणार आहे, मायनस साईन येणार आहे. डिफरंट डिजिट असल्यास आपल्याला इथे मायनस साईन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता हा प्रॅक्टिस सेट 8 आपला कंप्लीट होतो. प्रॅक्टिस सेट 8 हा तुम्हाला खूप इझी दिलेला आहे. फक्त तुम्हाला हे 4 नियम लक्षात ठेवायचे आहे आणि ज्या मेथडने मी तुम्हाला सांगितलं, सेम डिजिट असेल तर प्लस घ्यायची आहे, डिफरंट डिजिट असेल तर मायनस घ्यायची आहे. अशा मेथडने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि तुम्ही प्लस आणि मायनसचे पण व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे असे प्रकारचे जे पण काही एक्झाम्पल पुढे येणार आहे ते एक्झाम्पल खूप इझी प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.